नमस्कार, राणीज किचनमध्ये आपले स्वागत आहे। चला तर मग आज आपण बनवणार आहोत गाजराचा हलवा। मस्त छानपैकी आपण गूळ घालून गाजराचा हलवा बनवणार आहोत। तो शरीरासाठी पौष्टिकही असतो। चला तर मग व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा। त्यासाठी सुरुवात करूया। त्यासाठी मी काय केलेलं आहे, एक कढई घेतलेली आहे, त्यामध्ये 2 चमचे साजूक तूप घालायचं आहे। हे पहा, अशा प्रकारे आपण त्यामध्ये साजूक तूप घालणार आहोत। मी काय केलेलं आहे, अर्धा किलो गाजर हे अगोदरच धुवून छानपैकी किसून घेतलेले आहेत। आपण ते किसलेले गाजर त्यामध्ये घालणार आहोत। हे पहा, अशा प्रकारे आता मी त्याला काय करणार आहे, 1 ते 2 मिनिटे छानपैकी हलवून घेणार आहे। त्यामुळे त्याचा थोडासा कच्चेपणा हा कमी होईल। खूप छान होतो गाजराचा हलवा व मुलांना तो खूप आवडतो। मुलं असे साधे गाजर तर खात नाही, त्यामुळे गाजराचा हलवा किंवा गाजराची बर्फी जर आपण बनवून दिली तर त्यांना खूप छान आवडते। हे पहा, अशा प्रकारे मी त्याला 1 ते 2 मिनिटे छानपैकी हलवून घेतलेलं आहे। आपण आता त्यामध्ये दूध घालूयात। साधारणतः 2 कप मी दूध त्यामध्ये घातलेलं आहे। हे पहा, अशा प्रकारे रूम टेम्परेचरवरचं दूध आहे हे। हे पहा, आपण दूध हे मलाई सगळं घालणार आहोत, त्यामुळे हलव्याची टेस्ट ही एकदम छान येते। हे पहा, अशा प्रकारे आपण त्याला छानपैकी हलवून घेणार आहोत व 3 ते 4 मिनिटं आपण एवढं दूध हे आटवून घेणार आहोत। त्यामुळे आपले गाजरही शिजले जातील व आपला हलवाही छानपैकी टेस्टी होईल। हे पहा, 2 मिनिटे झाल्यानंतर अशा प्रकारे हलवा हा दिसत आहे। छानपैकी त्याला झाकून जरी ठेवलं तरी ते दूध आटून जातं व छानपैकी आपला हलवा तयार होतो। हे पहा, अर्धा वाटी गूळ हे मी घेतलेलं आहे। गोड हे तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्ती करू शकता किंवा तुम्ही गाजराच्या प्रमाणानुसार गोड कमी जास्ती करू शकता। हे पहा, अशा प्रकारे हलवा हा एकदम पौष्टिक असतो व गूळ हा शरीरासाठी पौष्टिकच आहे। साखरेपेक्षा गूळ जर आपण हलव्यामध्ये घातला तर तो एकदम छान लागतो। तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करून पहा व कमेंट करूनही सांगा हलवा कसा होतो ते। व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा व असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनचं बटनही दाबा। हे पहा, आपला हलवा हा 3 ते 4 मिनिटे झालेले आहे। मस्त छान आपलं गूळ टाकल्यानंतर त्याचं पण थोडंसं पाणी झालं, ते पण आटलेलं आहे। हे पहा, अशा प्रकारे मी त्यामध्ये थोडीशी विलायची पावडर टाकलेली आहे, त्यामुळे हलव्याची टेस्ट ही आणखीनच वाढते। हे पहा, खूप छान। तुम्ही कोणतेही ड्रायफ्रूट त्यामध्ये घालू शकता, मी कोणतेही ड्रायफ्रूट घातलेले नाहीत। हे पहा, अशा प्रकारे पण एकदम छान व टेस्टी खायला हलवा छान लागतो। हे पहा, मस्त छान आपला हलवा हा तयार आहे। आणखीन व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तुम्ही ती नक्की चेक करा। चला तर मग धन्यवाद।